तर शिवखोरीनंतर आम्ही आलो आता पटनी टॉपला. आमचा मार्ग आहे गुलमर्गचा, पण मध्ये जे पण टुरिस्ट प्लेसेस येत आहेत तर तिथे आम्ही येतो आहे विजिट करायला. तर त्यापैकीच एक हिल स्टेशन आहे पटनी टॉप म्हणून, तिथे आलो आणि तिथं मध्ये एक असं बनवलं आहे त्यांनी. परत इथे एक नागाचं टेम्पल आहे, ते पण खूप फेमस आहे. आणि इथे लहान मुलांसाठी खेळायला खूप मोठा पार्क आहे. आता आम्ही त्या पार्कमध्ये चालू आहे आणि जी एंट्री फीजला जी घेतात ते फी, तर तेवढेच चार्जेस आहे. मध्ये मग तुम्हाला सगळं फ्री आहे खेळायला. लहान मुलांना भरपूर ऑप्शन्स आहेत. तर छान आहे. पटनी टॉप एक हिल स्टेशन आहे आणि इथून पुढे अजून एक संसार लेक बरेच आहे, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. रिद्धू तू थांब जरा, सोबत चल. थांब मी येते सोबत. त्याला इतका आनंद झालाय. आणि इथे पार्क सोबत आहे बघा, असं पूर्ण सिडार वनस्पतींनी घेरलेलं, असं सारे बाजूने पूर्ण सगळ्या देवदार वनस्पती आहेत. आणि मध्ये मध्ये दुकानं आहेत भरपूर खायचे. जा वरती. हा शूज नाही का? अच्छा रितू इकडे बघ. जा वरती जा. हे बघा इथे जम्पिंगचं आहे. परत हे पाण्यामध्ये बोट आहेत. तिकडे एक आहे ड्रॅगन. त्यानंतर इथे ट्रेन पण आहे. रितू रितू तर आता नेक्स्ट पॉइंटला आलोय, नाग टेम्पल. बघू मंदिरामध्ये. तर इथे असे शॉप आहेत आणि भरपूर खायचे वगैरे दुकानं आहेत. ही जी प्लेस आहे ना, ही जास्त असं गर्दी नाही आहे, क्राउडेड नाही आहे, असं नॉर्मल आहे. दिखाना चिंगू, सिर्फ चिंगू ही दिखाना. चिंगू देख बैठो ना. हाँ दादा अंदर आओ यार, डर क्यों रहे हो? हमारा पॉइंट बन जाएगा. आओ ना अंदर. इतने दूर से टेम्पो इतना बड़ा लेके आए हो. बैठो नीचे मेरे चाचा यार. फिर सोच रहे हो सो ले लो छोटे. नहीं दो नहीं, वो नहीं होता. वो गाड़ी चिंगू म्हणे छोट्या पक्षाचा आहे काहीतरी, छोटा चिंगू आहे. आम्ही बघायला आलो. चिंगू म्हणजे त्यांनी शाल दाखवली. ये देखो भैया, सबसे बढ़िया मार्केटिंग करते भाई साहब. बोलने को चांस ही नहीं देते. चला भरपूर शाल आहेत, स्वेटर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. चिंगू देख लिया हमने ऊपर. हे बघा किती सुंदर वस्तू आहेत बनवलेल्या. देख लो. मंदिराच्या बाहेर तर दुकानच भरपूर आहेत. किती आहे तिचा अंदाज म्हणते. काय माहित, 1-2 करोड असेल. ट्राय करतोय. पाव आहे मस्त, बटर लावून गरम करतात, त्याच्यामध्ये सोयाबीनची भाजी आहे आणि ती मस्त देतात आता बनवून. आणि हे एक जे दुसरं बनवतायत ना ते अंकल, तिथला कलाडी कुलचा म्हणून इथे एक फेमस आहे. आम्ही अजून खाल्लं नाहीये, खाऊ थोड्या पुढे. तर काल तेवढंच बर्गर खूप जास्त झालं होतं, त्यामुळे पण मी हे कलाडी कुलचा नक्की ट्राय करणार आहे. नक्की तुम्हाला दाखवेल मी. असं काय ते म्हणतात त्याला, गाईचं म्हशीचं त्याच्या दुधापासून की असं काहीतरी बनवलंय ते. गुड मॉर्निंग. आम्ही रात्री इथे स्टे केला होता ह्या जंगलामध्ये आणि इतकी सुंदर सकाळ आहे, मस्त पक्ष्यांचा आवाज, एकदम शांतता आहे. आणि व्ह्यू बघा आमच्या खिडकीतून. हा बघा. अरे वा वा वा, सूर्याची किरण आता जस्ट आलेत. एकदम पूर्ण धुकं होतं आणि आम्ही इथे मस्त आता चूल बनवतोय. वाव.
तर आम्ही निघालोय आता संसार लेककडे आणि जाताना आहे ना 9000 फूट उंचीवर जाऊन पुन्हा खाली यावं लागतं. तर जाताना ह्या अशा मेंढ्या मस्त खात होत्या, चरत होत्या त्यांचं आणि आम्ही जेव्हा हाईटला गेलो ना, काय ऑसम, म्हणजे मी असं ते म्हणतात ना काश्मीरों की वादिया मूवीजमध्ये वगैरे व्हिडिओ शूटिंग केलेली असते, सेम तसं दिसत होतं, सेम. तर संसार लेकला आलोय आणि ही अशी पार्किंग आहे. पार्किंगची पण फी द्यावी लागते आणि हा इकडून खाली जायला रस्ता आहे संसार लेकला. तुम्हाला दाखवते वरतून व्ह्यू. हा हे लेक आम्हाला आहे ना, आलो ना संसार लेकला, जे कोणी खजियारला जाणार ना, डल हौसीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जे डल हौसी आहे तिथं खजियार हिल म्हणून एक ठिकाण आहे. तिथं जर तुम्ही गेलात, सेम तसंच संसार लेक आहे जम्मू काश्मीरमधलं. फक्त फरक हा आहे की जेव्हा तुम्ही संसार लेकला येतात तेव्हा मध्ये येण्याचा जो रस्ता आहे तो ॲक्च्युली तो जास्त भारी आहे. कारण जर तुम्ही खजियार पाहिलं तर तुम्हाला हे विशेष काहीच वाटणार नाही. पण जो रोड ट्रिप आहे, म्हणजे जी आपल्याला असं दर्या खोल दर्या, असं वाटतं की ढग एकदम जवळ आले, तेवढ्या हाईटला येतो आपण. आणि काय म्हणतात ते, आपण पिक्चरांमध्ये वगैरे बघतो, मूवीजमध्ये, की असे शूटिंग घेतलेल्या राहतात काश्मीरच्या इकडे, सेम ती फिलिंग येते. आणि आर्मी पण एकदम वरती, म्हणजे आपण एकदम असं वाटतं, ते म्हणतो ना पहाडों की दुनिया, एकदम अलिप्त राहिल्यासारखं, सेम तसं वाटतं एकदम. आपण ॲक्च्युली यायचा जो रोड आहे तो जास्त ऑसम आहे. बाकी हे तर नॉर्मल आहे, जे खजियारला होतं तेच इथे आहे. हे बघा, हे वरतून जो लेक आहे संसार लेक, ते जे तळ आहे ते असं दिसतं. याच्यामध्ये पण बलूनची ऍक्टिव्हिटीज आहे. हे बघा, हे पूर्ण लेकचा व्ह्यू वरतून. हे अजून मोठा व्ह्यू. वाव. आणि लेकच्या एक्झॅक्ट मागे हे बघा, हे पूर्ण ट्युलिप्स गार्डन आहे. ट्युलिपचे जे फुलं असतात त्याचं पूर्ण गार्डन आहे. चला, संसार लेक झाल्यानंतर आम्ही निघालोय वापस येतानाच नाथ टॉप म्हणून एक पॉईंट आहे जो 9000 फूट उंचीवर आहे. आणि इथलं विशेष म्हणजे हेच आहे की हाईट जास्त असल्यामुळे व्ह्यू खूप सुंदर दिसतो. धुकं, त्यानंतर ते पर्वतांची रांग, आणि सगळेजण इथे आल्यावर फोटोशूट करतात, रील्स बनवतात. आणि इथे आम्ही पण रील बनवलेली आहे, इंस्टाग्रामवर जाऊन बघा. बाकी हेच आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आम्ही चाललोय आता रिटर्न. सो थँक्यू. छान मेंढ्या कशा आहेत वेगळ्या.